वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर होमराज मेश्राम, राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण भारतीय शासन आणि राजकारण या पाठ्यक्रमामधला राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे या टॉपिकबद्दल आज आपण चर्चा करू. मागच्या लेक्चर्समध्ये आपण भारतीय संविधानामधील मूलभूत अधिकार या टॉपिकवर चर्चा केलेली होती. आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये भाग 3 कलम 12 ते 35 या कलमामध्ये भारताचे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा भारतीय संविधान तयार झालं त्यावेळेस एकूण भारतीय संविधानामध्ये 7 प्रकारचे अधिकार, मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेले होते. ते म्हणजेच समतेचा अधिकार कलम नंबर 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 ते 22, शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28, संस्कृती व शिक्षणविषयक अधिकार अनुच्छेद 29 ते 30 आणि संविधानिक उपायांचा अधिकार, ज्याला आपण घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणतो, तो होता 32 ते 35. त्यामध्ये आता सांगितलेले जे अधिकारांची टोटल आहे ते आहे एकूण 6, परंतु स्टार्टिंगला भारतीय संविधानामध्ये एकूण 7 मूलभूत अधिकारांचा उल्लेख आणि समाविष्ट करण्यात आलेला होता. आता करंटमध्ये आपल्या भारतीय संविधानात फक्त 6 अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, जो भारतीय संविधानामधून किंवा मूलभूत अधिकारामधून जो बाहेर वगळण्यात आलेला आहे तो म्हणजेच संपत्तीचा अधिकार. या अधिकाराबद्दल आपण संपूर्ण माहिती मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं. आजच्या टॉपिकमध्ये आपण राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल आपण काही चर्चा करू. मूलभूत हक्क, अधिकार आणि राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे हे एका नाण्याच्या 2 बाजू आहे असं म्हणण्यास आपल्याला अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला स्वतःचा विकास किंवा व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्यासाठी ज्या प्रमाणात किंवा जेवढ्या प्रमाणात भारतीय संविधानामधील मूलभूत अधिकार आवश्यक आहेत, त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीला राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय संविधानाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानामध्ये राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे हे संविधानाच्या 4थ्या भागामध्ये त्यांचे समाविष्ट करण्यात आलेले आहेत, त्यांचे विवेचन करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची हे प्राचीन स्पॅनिश संविधानामध्ये ग्रंथित करण्यात आलेली होती. हे लक्षात असू द्या. आपण राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे हे आयर्लंड जो राष्ट्र आहे, देश आहे, त्यांच्या संविधानामधून आपण काही राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्व आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्यानुसार आयर्लंडच्या संविधानावरूनच भारतीय संविधानकारांना मार्गदर्शक तत्त्वाची कल्पना सुचली. जे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत बी.आर. आंबेडकर, त्यांनी देखील आपल्या संविधान समितीसमोर आपली एक भूमिका स्पष्ट करताना बोललेलं होतं. म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत, राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे, त्याबद्दल बी.आर. आंबेडकरांनी देखील आपल्या संविधान समितीसमोर आपले मत स्पष्टकरांनी बोललेलं होतं की काय, आम्ही केवळ संविधानकारक मार्गाने संसदीय सरकार निर्माण करीत नसून आर्थिक व सामाजिक स्वरूपाची लोकशाही निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्यकारभार करीत असताना आमची आर्थिक आणि सामाजिक धोरणे काय असतील यांचा आराखडा मार्गदर्शक तत्वामध्ये असेल. असं का बरं म्हटलं? कारण की जो संविधान निर्माता आहे तेच म्हणजेच बी.आर. आंबेडकर, आणि त्यानेच म्हटलेलं होतं की आपण आपल्या राष्ट्रामध्ये फक्त संसदीय लोकशाही प्रणाली सुचवित नसून किंवा संसदीय लोकशाही प्रणाली रुजवित नसून तेवढाच आमचा व्यूह नसून आर्थिक व सामाजिक स्वरूपाची लोकशाही निर्माण करणे हा आमचा प्रयत्न राहील. ठीक आहे. आणि त्याच राज्यकारभार करीत असताना
आमची आर्थिक आणि सामाजिक धोरणे काय असतील यांचा पुरेपूर आढावा मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेला राहील. आणि ते सर्व गोष्टी जनतेच्या कल्याणासाठी असतील. ज्या ज्या गोष्टी जनतेच्या कल्याणासाठी असतील ते संपूर्ण गोष्टी यामध्ये नोंद असतील. परंतु परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते त्या सर्व गोष्टींचा समावेश मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेला आहे. ते मार्गदर्शक तत्वांचा अर्थ आपण थोडक्यात जाणून घेऊ की काय आहे. भारतीय संविधानात समाविष्ट केलेली राजनीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच भविष्यकालीन भारतीय समाजाचा एक सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील एक आराखडाच आहे. ज्या पद्धतीने भारतीय संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. कशासाठी? की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी. त्याच पद्धतीने भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांचा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. कशासाठी? की भविष्यकालीन समाजाची स्थिती कशी असायला पाहिजे किंवा भविष्यकालीन भारतीय समाजाचा सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील आराखडा कसा असायला पाहिजे या बाबतीत आपल्याला मार्गदर्शक तत्वावरून समजून येत असते. भारतीय लोकांची सर्वांगीण उन्नती करणे, त्यासाठी लोकशाही पद्धतीची समाजवादी समाजरचना प्रस्थापित करणे हे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आहे. आणि अशी सर्वांगीण उन्नती निश्चित वेळात करता यावी म्हणून निश्चित योजना आखणे आवश्यक असते. आणि त्या योजनांचे स्वरूप म्हणजेच काय असते तर ते ज्या योजनांना जे स्वरूप प्राप्त करून देत असते किंवा जे स्वरूप प्राप्त करून देणारी संस्था असते किंवा जो मार्ग आहे तेच तत्वे म्हणजेच काय तर भारतीय नीती निर्देशक तत्वे, ज्यालाच आपण राजनीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणतो. त्यावर भारतीय संविधानामध्ये आपण जेव्हा राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे जेव्हा समाविष्ट करण्यात आले त्यावर त्या मार्गदर्शक तत्वावर कोणाकोणाचा प्रभाव पडलेला असेल म्हणून आपल्याला हेडलाईन्स आहे आजचा. आपण थोडक्यात प्रस्तावना पाहिल्यानंतर पण पॉईंटकडे वळूया. पॉईंट आहे आपला मार्गदर्शक तत्वावर पडलेला प्रभाव. ज्यावर एखादी गोष्ट असते तर कोणताही व्यक्ती कोणाकडून तरी प्रेरित झालेला असते. तर मार्गदर्शक तत्वावर देखील किंवा मार्गदर्शक तत्वावर पडलेला प्रभाव कोणत्या कोणत्या व्यक्तीचा आहे आणि कोणत्या कोणत्या संस्थेचे आहे ते आपण पाहू. की सर्वात प्रथम आपल्याला म्हणता येईल की उपयुक्ततावादी विचारांचा प्रभाव. उपयुक्ततावादी म्हणजेच काय? J.S. मिल, बेंथम हे काय आहे तर उपयुक्ततावादी जी विचार प्रणाली आहे त्यांचे ते जनक आहेत. त्यानंतर समाजवादी विचारवंत महात्मा गांधी, B.R. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, युनोचे घोषणापत्र जे आहेत 1935चा जो कायदा आहे आपला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा, हे संपूर्ण जे घटक आहेत हे संपूर्ण घटक मार्गदर्शक तत्वावर पडलेला प्रभाव आहे. सर्वात प्रथम आपण बघू की उपयुक्ततावादी विचारांचा प्रभाव, जो मार्गदर्शक तत्वावर पडलेला प्रभाव. त्यामध्ये काय तर निरनिराळ्या देशांचा अभ्यास करून त्या संविधानातील मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा विचार करून संविधानकारांनी मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की कित्येक टीकाकारांनी देखील आपल्या भारतीय संविधानाला म्हटलेले की उसनवाडीचे संविधान असं काही शब्द प्रयोग केलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यांनी का आपल्याला केले असेल कारण की भारतीय घटनाकारांनी जी घटना समिती होती त्या सर्व सदस्यांनी काय केलेलं होतं की विविध राष्ट्रांचा खोल अभ्यास करून आपल्या मोठ्या भारतासाठी काय आवश्यक असू शकते आणि कोणती गोष्टी, कोणती घटना, कोणते कलम आवश्यक असू शकते या सर्वांचा विचार करून प्रत्येक किंवा विविध राष्ट्राकडून काही गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. त्याच्या आयर्लंडकडूनच आपण राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेलं होतं. तर त्या निरनिराळ्या देशांचा अभ्यास करून आपण आपल्या भारतासाठी किंवा आपल्या भारताची परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वांचा विचार किंवा मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केलेला आहे. या मार्गदर्शक तत्वावर बेंथम, J.S. मिल यासारख्या उपयुक्ततावादी विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. ठीक आहे. आणि ह्याच कारणाने संविधानकारांनी या विचारांच्या किंवा या विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास करून ही मार्गदर्शक तत्वे स्वीकारल्याचे दिसून येते. कारण उपयुक्ततावादी हे काय होते तर त्यांचा वाद, परिसंवाद आणि संवाद हे एक त्यांची मेथड होती. उपयुक्ततावादी जे विचारवंत होते
त्यांचे वाद, परिसंवाद आणि संवाद हे एक मेथडने ते चालत असे आणि त्यानुसारच मार्गदर्शक तत्त्वांच्या तिथं कुठंतरी आपल्याला दिसून येते आणि त्याच कारणास्तव घटनाकारांनी देखील त्यांच्या विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास करून मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारले असतील असं आपल्याला दिसून पडते. त्यानंतर आपल्याला प्रभावामध्ये दुसरा पॉईंट पाहायला येते, तो आहे समाजवादी विचारवंत. समाजवादी विचारवंत म्हणजेच काय, तर जसं रॉबर्ट ओवेन आहे, सिडनी आहे, जे.डी. राव आहे, कोल आहे, हेरल्ड लॉस्की आहेत, विलियम आहे, ॲनी बेजंट आहे. ओके, हे संपूर्ण जे विचारवंत आहेत हे संपूर्ण विचारवंत काय तर समाजवादी विचारवंत आहे. समाजवादी काय, हे एक विचार प्रणाली आहे. ओके, जसं उपयुक्ततावादी विचार प्रणाली, हे जे उपयुक्ततावादी आहे हे उपयुक्ततावादी देखील एक विचार प्रणाली आहे आणि ह्या विचार प्रणालीलाच प्रभावित होऊन घटनाकारांनी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारले आहेत असं आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वावर समाजवादी विचारवंताचा देखील प्रभाव पडलेला आहे असा दिसून येतो. हे जे आहेत रॉबर्ट ओवेन, मिल, सिडनी वेब, जे.डी. एच. कोल, हेरल्ड लॉस्की, विलियम क्लार्क, ॲनी बेजंट इत्यादी विचारवंतांचा विचाराचा प्रभाव हा मार्गदर्शक तत्वावर पडलेला आहे. त्यामध्ये जे कट्टर समाजवादी विचारवंत आहेत, सर आयव्हर जेनिंग म्हणतात की राज्याच्या मार्गदर्शक तत्वावर रॉबर्ट ओवेन, सिडने आणि ब्रिडाऊस वेब अशा समाजवादी विचारवंतांचा विशेष प्रभाव पडलेला दिसतो. त्यानंतर जे महान थोर पुढारी आहेत महात्मा गांधी यांच्या देखील राजनीतीचे मार्गदर्शक तत्त्वे आहे त्यांच्यावर प्रभाव पडलेला दिसतो. यांचा देखील प्रभाव पडलेला दिसतो की महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव देखील भारतीय संविधानातील जे मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडलेला दिसतो. जसं त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केलेलं होतं, ग्रामव्यवस्था जे संकल्पना राबवली होती ते देखील त्यांचा देखील प्रभाव दिसून पडतो. श्रमांचे मूल्य जे कार्ल मार्क्सने सांगितले होतं, श्रममूल्य ते देखील त्यांचा देखील प्रभाव पडलेला दिसतो. कुरटूर उद्योग आहे, दारूबंदी आहे, गोहत्या बंदी आहेत, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण, पशु पक्षाचे संरक्षण असं इत्यादी बाबतीत जे मानवाला संरक्षणात किंवा जे मानव हिताची भूमिका घेत असतात हे संपूर्ण गट किंवा संपूर्ण गोष्टी हे राजनीती मार्गदर्शक तत्वाला प्रभावित करीत असतात. त्यानंतर जे नेक्स्ट आहेत ज्यांच्या गोष्टी मार्गदर्शक तत्वाला प्रभावित करलेल्या आहेत, जे भारतीय संविधानाचे घटनाकार B.R. आंबेडकर यांचे विचार काय, यांनी स्वतः संविधान निर्माण केलेलं आहे. ओके, तर B.R. आंबेडकरांनी देखील मार्गदर्शक तत्वाच्या आधारे सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर टिकवलेली आहे. म्हणजेच काय, त्यांनी देखील आयर्लंडच्या संविधानाकडून आपण जसं B.R. आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये राजनीती मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख केलेला असेल किंवा समाविष्ट केलेला असेल तरी पण ते संपूर्ण जबाबदारी काय तर शासन व्यवस्थेवर टाकलेली आहे की एखाद्या व्यक्तीच्या राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे काय असू शकतात. ओके, त्यानुसार ते काय म्हणत असतात की मार्गदर्शक तत्वांची जे सामाजिक तत्वे, मार्गदर्शक तत्वामध्ये जे सामाजिक तत्वे दिलेली आहेत ते स्पष्ट देखील केलेली आहेत. ती सर्व तत्वे सामाजिक समतेला पोषक राहतील असेच आहेत. त्यामध्ये समाजातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक दृष्टीने शासन व्यवस्थेवर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. ते जबाबदाऱ्या कोणत्या असू शकतात तर नागरिकांचे राहणीमान, आरोग्य, आहार या बाबतीत काही धोरणात्मक निर्णय शासन व्यवस्थेने घ्यावेत असं सरळ बाबासाहेब आंबेडकरांनी शासन व्यवस्थेवर काही न्याय जबाबदारी सोपवलेली आहे की जे नागरिकांना न्याय मिळवून देतील, त्यांचे राहणीमान मिळवून देतील, त्यांच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतील, आहाराबाबतीत काही धोरण ठरवतील. हे संपूर्ण जबाबदारी मार्गदर्शक तत्वाद्वारे B.R. आंबेडकरांनी शासन व्यवस्थेवर टिकवलेली आहे. ओके, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणत असतात आपल्या भूमिकेतून, यांचा देखील प्रभाव हा राजनीती मार्गदर्शक तत्वावर पडलेला आहे. ते काय तर आर्थिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीयच्या दृष्टिकोनाने ठरवणारे जे परराष्ट्रीय धोरण संबंधित तत्वे आहेत या सर्वावरच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उदारमतवादी आधुनिक विचारांचा प्रभाव पडलेला आहे. काय तर पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू ज्या वेळेस
सत्तेत होते काँग्रेसच्या, त्यावेळेसच त्यांनी म्हटलेलं होतं की त्यांच्या आंतरराष्ट्रीय जो पद होता त्यांच्याकडे तो पद ते पाहत असत. त्यामध्ये आर्थिक, राजकीय आणि सामाजिक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जे पण उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी आहेत, जे परराष्ट्र धोरणाला जुळवत असतात, हे संपूर्ण तत्वे या सर्वांवरच जवाहरलाल नेहरूंच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. मग तो प्रभाव तांत्रिक असू शकते, वैज्ञानिक असू शकते, किंवा औद्योगिक किंवा आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय शांतता, परस्पर संबंध, परराष्ट्रविषयक संबंध, अशा संपूर्ण तत्वातून पंडित जवाहरलाल नेहरूंवर आपल्याला प्रभाव दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे UNO. ओके, मानव जातीच्या कल्याणासाठी एक संघटना निर्माण करण्यात आलेली होती पहिल्या द्वितीय महायुद्धानंतर, युनेस्को ज्याला आपण म्हणत आहोत. ओके, तर मानव जातीच्या कल्याणासाठी परस्पर सहजीवनावर विश्वास ठेवूनच युनोने मानवी हक्काची सनद जाहीर केली 1995. ओके, जाहीरनामा सादर करण्यात आलेला होता किंवा युनोची स्थापना झालेली होती. त्यामध्येच नव्याने स्वतंत्र झालेले राष्ट्रासमोर हा एक मानवतावादी भूमिकेचा आदर्श होता आणि त्यानुसारच मानवी हक्काची सनद आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीचे कामकाज यासारख्या कालखंडामध्ये सुरू झाले. कारण काय तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघ पहिल्या आणि द्वितीय महायुद्धामध्ये संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगाच्या पाठीवर शांततामय वातावरण निर्माण व्हावे यासाठी काही संघटना निर्माण झालेलं होतं. त्याचा देखील प्रभाव आपल्या राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वावर आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर पॉईंट्स जो आहे आपल्याला पाहता येईल तो आहे की मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप काय असू शकते. ज्या पद्धतीने भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समाविष्ट भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे हे भारतीय संविधानाच्या 4थ्या भागामध्ये समाविष्ट आहेत. तेच म्हणजेच काय तर कलम नंबर 36 ते 51 म्हणजे 36 ते 51 या कलमाच्या ड्युरेशन्समध्येच किंवा ह्या कलमामध्येच भारतीय संविधानाचे मार्गदर्शक तत्वांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि ते यात असून किंवा 4थ्या भागामध्ये समाविष्ट केलेले असून भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि लोकशाहीचे एक नीलचित्र उभं केलेले आपल्याला दिसून येते. त्यापैकी राजकीय विचारसरणीपैकी कोणत्याही एका विचारसरणीची तर नीलचित्र रेखाटले नाही, तर ते नीलचित्र राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारचे एक आधारस्तंभ किंवा एक व्यूहरचना आपल्याला आपल्यासमोर दिसून येते. आपण पुन्हा सांगित आहे की राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे हे संविधानाच्या 4थ्या भागामध्ये समाविष्ट केलेले असून कलम 36 ते 51 यामध्ये या विवेचनाची चर्चा आपल्याला दिसून येते. ओके, त्यानंतर पाहू की संविधानाच्या कलम 36 मध्ये राज्याची व्याख्या 3ऱ्या भागात म्हणजे मूलभूत अधिकारांच्या प्रकरणात कलम 12 दिल्याप्रमाणे राहील असे म्हटलेले आहे. कारण आपण सरासरी जेव्हा बोलताना मूलभूत अधिकारांचा समावेश 14 ते 32 असं आपण म्हणतो, 14 ते 35, परंतु खऱ्या अर्थाने प्रस्तावना सुरू करताना आपण बोलतो की भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश हा कलम नंबर 12 ते 35 पर्यंत आहे आणि त्यामध्येच मार्गदर्शक तत्व जे राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे आहे आणि मूलभूत अधिकार आहे याबद्दल त्यांनी प्रस्तावना एक व्यक्त केलेली आहे 12 आणि 13 या कलमामध्ये. ओके, तर कलम 37 मध्ये तत्वांच्या स्वरूपाचे विवेचन स्पष्टपणे आपल्याला आढळून येते. यामध्ये असे म्हटले आहे की कोणत्याही न्यायालयामार्फत राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी होणार नाही. असं काय, जसं आपण म्हटलं की मूलभूत अधिकार आणि मूलभूत हक्क हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मूलभूत अधिकार जे आपल्याला आहेत एकूण 6 दिलेले, अगर त्या मूलभूत अधिकारावर अगर कोणताही व्यक्ती, कोणत्याही संस्था अगर गदा आणत असेल या ते मूलभूत अधिकार हिसकावण्याचे आपल्याला प्रयत्न करत असेल तर त्यासाठी आपल्याला संबंधित न्यायालयामध्ये आपल्या हक्काची दाद मागता येते. परंतु राजनीतीचे मार्गदर्शक तत्वे ते अगर खंडित स्वरूपाचे होत असतील या कोणत्या याच्यावर गदा येत असेल तर त्यासाठी आपण न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही. आणि असे स्पष्टपणे भारतीय संविधानाच्या कलम 37 मध्ये म्हटलेलं आहे काय तर कोणत्याही न्यायालयामार्फत राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी होणार नाही. तथापि
देशाचा कारभार चालत असताना ही तत्वे मूलभूत समजले जातील व विधिनियम तयार करताना या तत्वांना प्राधान्य देणे सरकारचे कर्तव्य राहील. ओके, अशा प्रकारे आपण आज भारतीय संविधानामधील राज्यनीतीचे मार्गदर्शक तत्वे याबद्दल आपण आज लेक्चर घेतलेला आहोत. जो पुढचा लेक्चर्स राहील तो राहील मार्गदर्शक तत्वेच, राजनीतीचे मार्गदर्शक तत्वाचा वर्गीकरण. ज्या पद्धतीने आपल्याला मूलभूत तत्वांचं वर्गीकरण आणि त्यावरील मर्यादा जो टॉपिक पाहिलेलं होतं त्याचबद्दलचा आपण नेक्स्ट टॉपिक पाहू. मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण ते आपल्याला सांगितलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे आर्थिक तत्वाच्या स्वरूपात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे 4 पद्धतीचे तत्वे आपल्याला मार्गदर्शक तत्वामध्ये पाहायला मिळतील. आपल्या अभ्यासक्रमातील संपूर्ण व्हिडिओज कायमस्वरूपी स्वरूपात पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या अभ्यासक्रमातील व्हिडिओ नियमितपणे पाहावे. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.